दिसते आहे आणि यावेळेला मोदी सरकार आता परतीचा मार्ग पत्करत आहे आणि अशा वेळेला 4 तारखेच्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींकडनं सत्ता सोडण्यासाठी अ, इच्छा होणार नाही आणि त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेच्या स्तरावरती जाऊ शकतात हा देखील आशंका आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती पुढचं भविष्य देशाचं योग्य मार्गावर जाण्यासाठी ज्या पद्धतीने आम्ही लढलो ज्या उद्देशाने लढलो की पुन्हा लोकशाही वाचवणं आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी लोकशाही विचाराचं सरकार आलं पाहिजे ते स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्व तयारी म्हणून ही बैठक होते आहे आणि एकंदरच त्यामध्ये कशा पद्धतीनं मतदान झालं कुठे कुठे काय काय परिस्थिती झाली याचा आढावा देखील घेण्यात येईल. प्रवीण दरेकर म्हणत आहे की शरद पवार ममता बनर्जी उद्धव ठाकरे जात नसल्याचे समजेत निघाला अगोदर इंडिया गाडीची अशी अवस्था आहे तर भविष्यात काय होणार? आता त्याचं हास्यास्पद आहे. पहिलं तर त्यांनी जिथनं सुरुवात केली होती एक अकेला सप्पे भारी त्यानंतर आता सगळेजण एनडीएचे साथी करण्यासाठी सगळीकडे प्रयत्न केले म्हणजे नितीश कुमारांपासून सगळ्यांना घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले इतकी हतबलता आली. आता 4 जून नंतर त्यांचे जे आता सहकारी दाखवतायत ते देखील पळून जाणार आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांनी इंडिया आघाडीची काळजी करू नये त्यांनी एनडीएची काळजी करावी हे आमचं त्या ठिकाणी त्यांना सल्ला राहील. प्रवीण दरेकर आणखी एक वक्तव्य केलं आहे जयंत पाटील भाजपात किंवा काँग्रेसमध्ये जातील असं आहे. मला असं वाटतं की आता प्रवीण दरेकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये कोण राहील का याची चिंता करावी कारण ही सत्तेची सूज आहे. सत्ता गेल्यानंतर ही सूज उतरेल आणि पुन्हा त्या ठिकाणी सोमालियामधनं आल्यासारखी कृश अवस्था होण्याची भारतीय जनता पक्षाची परिस्थिती निर्माण होणार आहे. जर महाविकास आघाडीचे सरकार आले तर पंतप्रधानपदाच्या मुलात कोण असेल? नाही या संदर्भामध्ये इंडिया आघाडीची जेव्हा बैठक होईल एकत्र येऊन आम्ही तात्काळ निर्णय घेऊ. त्यामुळे आताच त्याची घाई करण्यात आवश्यकता नाही. या देशामधली लोकशाही ढाचा हा संसदीय लोकशाही आहे. त्या पद्धतीने आपण चालतो. जे निवडून देतात जनता निवडून देते ते खासदार आपलं नेतृत्व त्या ठिकाणी निवडत असतात. त्यामुळे पंतप्रधान पदाचा उमेदवार बहुमतात जेव्हा आम्ही इंडिया आघाडी येईल त्यावेळेला सगळे मिळून निर्णय घेतील. योगेश सागरचे एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यांचे कार्यकर्ता आणि व्यवसाय अधिकाऱ्यावर मारहाणचे व्हिडिओ म्हणाले. असं आहे की विधानसभा निवडणूक जवळ येते लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव त्यांना समोर दिसलेला आहे त्यामुळे आता जनता त्यांना आठवायला लागलेली आहे आणि ज्या पद्धतीनं महानगरपालिकेचा भ्रष्टाचाराबद्दल ते म्हणतायत वर्षभरापासून काम रखडलेलं म्हणतात वर्षभर ते काय करत होते हा एक मूलभूत प्रश्न आहे आणि दुसरीकडे महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्यानं महानगरपालिका ही थेट नगरविकास खातं आणि मुख्यमंत्री स्वतः पाहत आहेत राज्य सरकार स्वतः पाहत आहे. त्यामुळे जर भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये ते बोलत असतील तर तो भ्रष्टाचार हा महायुती सरकारचा भ्रष्टाचार आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तरदायित्व त्यांच्याकडे जातं आणि एकंदरच या भ्रष्ट कारभाराच्या संदर्भामध्ये जी भ्रष्टाचाराची गटार त्या ठिकाणी वाहत आहेत ह्याचं सगळं उत्तरदायित्व हे त्यांचं स्वतःचं आहे आणि त्यामुळे त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती करण्यापेक्षा आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे कायदा हातात घेत आहेत ते जनतेमध्ये हिरोगिरी दाखवण्याकरता. तर ही हिरोगिरी आता पोलीस प्रशासन का पाहतं आहे हे त्यांनी त्या पोलिसांनी देखील स्पष्ट करण्याची भूमिका आहे. कारण मारहाण करणं कायदा हातात घेणं स्वतःची अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार झाकण्यासाठी ही जी पद्धती आहे ती कदापि सहन करता कामा नये आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ योगेश सागरांवरती कारवाई केली पाहिजे आणि जनतेनेही डोळे उघडून पाहण्याची आवश्यकता आहे कशा पद्धतीचा भ्रष्टाचार या लोकांनी केलेला जे योगेश सागर स्वतः सांगतात. देखिए लोकतंत्र बचाने के लिए संविधान का रक्षण करने के लिए हमने इंडिया आघाड़ी की स्थापना की थी और जो चुनाव हम लड़े इस लोकतंत्र की रक्षा करने के लिए लड़े हैं और देश में जो भारतीय जनता पार्टी और मोदी सरकार की जो गलत नीतियां हैं जो गरीब और गरीब होते जा रहा है महंगाई चरम सीमा पर है बेरोजगारी चरम सीमा पर है दूसरी ओर लोकतंत्र की हत्या की जा रही है सभी संवैधानिक संस्थाओं का स्वतंत्र अस्तित्व खतरे में आ चुका है डाला जा चुका है और जो नीतियां भारतीय जनता पार्टी की है वो सिर्फ गिने चुने अमीरों के हित में है. तो ये इस सभी का विरोध करने के लिए इंडिया आघाड़ी की स्थापना हुई थी देश को बचाने के लिए और वही चुनाव का नतीजा अभी उस लड़ाई का अंतिम जो निर्णय है वो अभी जनता ने दिया है वो 4 जून को आने वाला है.
तो ये लोकतंत्र की स्थापना के लिए जो हम सरकार स्थापित करना चाह रहे हैं, इंडिया आघाड़ी की गठ सरकार, और मोदी सरकार को सत्ता से दूर करने की कोशिश जो है, वो अंतिम दौर पर पहुंचेगी। और इसी की पूर्व तैयारी के लिए ये बैठक आयोजित की है। सभी लोगों से साझा चर्चा होगी। बहुत सारे जो परिस्थितियां वहाँ हुई, चुनाव में क्या रही, इसके बारे में चर्चा इसमें जरूर होगी। भाजपा नेता प्रवीण दरेकर ने कहा कि उद्धव ठाकरे, शरद पवार, ममता बनर्जी इंडिया गाड़ी में नहीं शामिल हो रही चुनाव के पहले, रिजल्ट के पहले, और रिजल्ट के बाद क्या स्थिति होगी। देखिए, ये उद्धव ठाकरे जी बाहर हैं, और जहाँ तक प्रवीण दरेकर जी के बारे में बात मैं करना चाहूँगा कि उन भारतीय जनता पार्टी की शुरुआत एक अकेला सब पे भारी करके हुई। उसके बाद में वो अलायंस पार्टनर को ढूंढने लगे। पहले तो 2019 तक तो सभी अलायंस पार्टनर निकल जा चुके थे, एनडीए खाली हो गया था। अब जहाँ नीतीश कुमार जैसे लोगों को भी उन्होंने ले लिया, ये वस्तु स्थिति है। चुनाव में जो नतीजा आने जा रहा है, अब वो एनडीए का ख्याल रखे, एनडीए की चिंता करे। एक भी अलायंस पार्टनर उनके साथ रहने वाला नहीं है 4 जून के बाद। तो मेरे ख्याल से इंडिया गठबंधन की चिंता करने के बजाय वो अपनी चिंता करे, क्योंकि इंडिया गठबंधन की सरकार अभी आ रही है, और जो भी उनके साथी है सब भाग जाने वाले वहां से। अगर इंडिया गाड़ी की सरकार बनती है तो प्रधानमंत्री चेंज करिएगा कौन। देखिए, अभी भी संसदीय लोकतंत्र है इस देश में, और जो सांसद चुन के आते हैं वो अपना नेता चुनते हैं, और वही प्रधानमंत्री होता है। तो निश्चित तौर पर वही प्रक्रिया होगी। तो इंडिया गठबंधन की का बहुमत आने के बाद सभी लोग मिलकर इसके बारे में तय करेंगे।